शिवसेना आणि मनसेने एकत्र यावं असा बराच काळ चर्चा होती, अनेकांची इच्छा होती। हे आता शक्य होतंय का आणि जर झालं तर राजकीय समीकरण कशी बदलू शकतात? सध्या तरी राज ठाकरे हे महायुतीमध्ये येण्यास तयार झालेले आहे। या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या काही बैठका मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या सोबत झाल्या होत्या। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील काही बैठका झाल्या होत्या। त्यानंतर त्यांनी ठरवलं की राज ठाकरे यांना सोबत घ्यायचं आहे, कारण शहरी भागामध्ये राज ठाकरे यांचा एक मोठा वर्ग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना सोबत घेतल्याने एक परसेप्शनची जी लढाई आहे भाजपसाठी ती राज ठाकरे मोठ्या प्रमाणात तयार करू शकतात। या अगोदर राज ठाकरे हे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न लावरे त्या व्हिडिओच्या माध्यमातून केला होता। मात्र आता सरकार सोबत येऊन ते सरकारच्या कामगिरीच्या संदर्भात आणि देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय काय नक्की बदल झालेले आहेत त्या संदर्भात निर्णय घेणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की आता देवेंद्र फडणवीस हे भेटीसाठी आलेले आहेत खासदार उदयनराजे यांच्या भेटीला, आणि या गाडीचा जो ताफा आहे तो आता उदयनराजे यांच्या घरी जाताना पाहायला मिळतं। आजच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहताय आणि उदयनराजे यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले। त्यांच्यासोबत खासदार जर आपण पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर आशिष शेलार हे देखील आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसापासून ही भेट अपेक्षित होती। स्वतः खासदार उदयनराजे भोसले हे देखील स्वागतासाठी आलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी। आणि साताऱ्याच्या जागेचा तिढा आज सुटणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या या निमित्ताने उपस्थित होतो, कारण महाराष्ट्रातील भाजपचे सगळे जे दिग्गज नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ही भेट जी आहे ते होणं अपेक्षित आहे। स्वतः चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले हे देखील या ठिकाणी बैठकीसाठी आलेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, आणि या बैठकीनंतर थेट हे सर्व जे नेते आहेत ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जाणार आहेत। त्यामुळे ह्या भेटीमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोडक्यात आता जर आपण पाहिलं तर उदयनराजे यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। निश्चित शिवाजी, या सगळे वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर दिल्लीमध्ये फडणवीस हे उदयनराजेंच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत, त्यामुळे साताऱ्याच्या जागेचा तिढा कधी सुटतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळामध्ये ही भेट आता सुरू होते आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। देवेंद्र फडणवीस हे उदयनराजे यांच्या भेटीला आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। तर पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे। शिवाजी, ही जी भेट आहे या भेटीमधून नेमकं काय ठरू शकतं, काय हा तिढा कसा सुटू शकतो? साताऱ्याच्या जागेसाठी वाटेल ते करू असं सांगण्यात आलेलं आहे भाजपच्या श्रेष्ठींकडनं, कारण ही जागा अजित पवार यांच्या गटाला पक्षाला गेली होती चर्चेदरम्यान। मात्र त्याच्यावरती साताऱ्यामधून आता उदयनराजे भोसले हे आग्रही आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की मी घड्याळ सोडून इकडे आलो होतो आणि मला आता कमळ सोडून पुन्हा घड्याळाकडे जायला लावू नका। एक नॅरेटिव्ह जे आहे ते वेगळं सेट होईल या मतदारसंघामुळे मध्ये, त्यामुळे तुम्ही मला कमळावरतीच लढायचं आहे। मी मागच्या दाराने फार दिवस खासदार राहू शकत नाही, मला जनतेतून थेट निवडून यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सातारा ही महत्त्वाची जागा आहे आणि ही निवडून येऊ शकते, कारण खालचं जे केडर आहे ते पूर्णपणे भाजपचं आहे। त्यामुळं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या जागेवरती आता साताऱ्याची जागा ही भाजपला कशा पद्धतीने मिळते आणि यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणावरून भाजपचे सर्व नेते आणि सोबत उदयनराजे भोसले हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाणार आहेत आणि या भेटी दरम्यान या जागेच्या संदर्भात काय बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता साताऱ्याची जागा मिळवण्यासाठी काय नक्की त्याच्या बदल्यात कोणती जागा अजित पवार यांच्या पक्षाला दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अजित पवार यांच्या पक्षाचं म्हणणं आहे की म्हाडाची जागा जी आहे ती अजित पवार यांच्या पक्षाला देण्यात यावी आणि त्या बदल्यात सातारा देण्यात यावी। मात्र भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीने जर जागा बदलली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा जर बदलली तर इतर ज्या जागा आहेत त्या अशाच पद्धतीने त्या ठिकाणी देखील बंड होऊ शकतं, म्हणून ही जागा आम्ही बदलणार नाहीत। निश्चित शिवाजी, काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।